सो तिकडे आम्ही चाललो नवखारला. सो तिथे गणेश जयंतीचा उत्सव असतो, तर तिथे आम्ही जातो आहे, दोघी जातो आहे. दीदीचे डान्स कॉम्पिटिशन असल्यामुळे ती नाही येऊ शकत आणि पप्पा तिच्यासोबत थांबल्या, पप्पाने आमची. सो आता आम्ही दोघी चाललेलो आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहोत. 4ची गाडी आहे, आता झाले 3:45. तर निघू, बघूया काय काय होतं आजच्या दिवसात आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला येईलच. सो मी ट्राय करेन करायला. बघूया. 1 hour later. गाईज एक तास झाला येऊन आणि आत्ता 4ची गाडी सांगितलेली 5 झालेत. आत्ता आली आहे एस टी आणि आता आम्ही रगडतो आहे. आणि मग बोरावलीला माझी मावशी आणि श्रीरंगाला नाही फक्त मावशी. सो माझी मावशी येईल बोरावलीला आणि तुझ्यासाठी आम्ही साईडला तिथे जागा ठेवली आहे. आता काय माहिती जागा राहते की नाही, पण ठेवली आहे, तर बघूया. अरे 5:23ला आमचे एस टी चालू झाले आहे आणि आता आम्ही निघत आहोत. 2 hours later. A few moments later. तर आता माझा भाऊ आणि मामी आलेले आहेत. आमची जागा आदलाबदली झाली आहे. मावशी पण आली आहे दुसऱ्यासाठी. मावशीला नाही घेतलं. मावशी पाठी बसली आहे आणि गर्दी झाली आता. आम्ही पेनला आलेलो आहे आणि थांबली आहे गाडी आणि आम्ही दोघं पाठी आलो आहे. आई, मावशी आणि मामी पुढे आहे आणि आम्ही पाठी. ठीक आहे. ट्रेन सोडून आम्ही पुन्हा जागा बदलून शेवटी होतो. मग परत इथे आलो, त्यांच्या बाजूच्या सीटवरती आलेलो आहोत आणि आता जातोय. कधी पोचू काय माहिती. तिळगुळ कंटाळाला बसून मगासपासून 1 hour later. आता आम्ही हेमनगरला पोचलेलो आहोत आणि मी हुडी घातली. हुडीची टोपी पण लावल्या आणि स्वेटर घातला. स्वेटरची टोपी पण लावल्या कारण का खूप थंडी वाजते इथे. आता मधुबागेत आलो, मधुबागेत पोचलो. मधुबागेत आता पोचलेलो आहोत. जातोय आता फक्त आता 2 स्टॉप बाकी. मग पोचू आम्ही आमच्या गावी आणि मग खाऊन मजा करू. तिथे पण खूपच थंडी असणार आहे त्यामुळे तिकडे पण कोयना. आज रात्री जागरण आहे. हो, आज रात्री जागरण आहे. काहीच अशा प्रकारे डुबुक करत आम्ही कोडसला पोचलेला आहोत. हे पोचलेलं आहे. खत होईल नाही एवढं. घरी जाऊन माझा तमाशा 6 तास 6.5 तास ना 6.5 का. अगं 6.5 तासाचा प्रवास करून आहे आम्ही पण होतो तिकडे. हा, हे बघा. दिस इज माय मामी, दिस इज माय मदर, दिस इज माय चादर. मौसी 6.5 तास आम्ही ट्रॅव्हल केलं. खूप फर्स्ट टाइम इतका वेळ झाला गावी यायला, नाही तर 3 तासात पोचायचं. म्हणून गाडी चालवायला आली असती तर. कोणाला
काहीच आम्ही पोचलेलो आहोत गावी. आयो कशी आहेस? आजची आहे आता आम्ही पोचलो नऊ. नागेश भाई तुला चष्मा कधी आमच्या बाप्पाला डेकोरेशन वरली सिलिंगचं केलं आहे. आमचा बाप्पा वरली सिलिंग लावला म्हणून वरली गाईज आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. हे सगळ्यांनी जेवण घेतलं आणि आता आम्ही जेवतोय. तर आता आम्ही जेवत आहोत आणि जेवायला काय आहे आई? गप्पच तुझं दाखवतेच आहे. वेज दिस इज अ वेज वुमेन. मांडी पे बैठ के सांगोगे क्या है हे वेज. आमचं जेवण झालं आहे आणि जेवण खूप स्पायसी होतं पण झालं जेवलं. आता आम्ही मंदिरात चाललो आहे परत. आज जागरण करायचं आहे. नाश्ता कसा इथे प्रत्येकाला एक चिकनचा पीस आणि थोडा नाच नाच नाच. खाली बघ का खाली बघ हात नाही डालले का. अरे नाही बरोबर A few moments later. करून पोपटी खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही सबस्क्रायबर बघितले जस्ट असेच. तर 250 झाले. सो थँक्यू फॉर युअर ऑल लव. कप्तस काय तर आता आम्ही जागरण करणार आहोत. हा आहे आमचा भैया. काय बोललास का? मीच का आधी मामा. थोडे असं स्वर्गात आकाश थंडी उडव थंडी उडव. माझ्या मावशीची येडे चालली गेली बघा. मामा हसून दाखव.
तर आता सगळे नाचून दाबले आहेत आणि आता आम्ही झोपताय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय बाय.